पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्रितो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाळविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, वैरी यासी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया दिली महानिधी, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदी, चाळकासी त्रैलोक्य भावे बंदी, धुंद झाला तुझा दरबार, पतिव्रता ती वृथा गुंतवली, पतिव्रता ती वृथा गुंतवली, वेश्या गणिका ती सत्यलोका नेली, कळी स्वकुळा लावी यली, यादव वृंदई गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा दरबार, सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ, सख्या म्हणवे त्याचे नाशी बळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंगे अंधेर सरकार, श्री गौरिया सकलार्था निजम पदम भोजेन मुक्ति पदम, प्रौढम विघ्नं वनं हरन्तं अनघं श्रीधुण्डिधुण्डासिना, वंदे चर्म कपाल कोपकर्णैर्वैराग्य सौख्यात् परं, नास्तीति प्रतिसन्तमन्त विदुरं श्रीकाशिकेशं शिवं, हरि ओंत प्रविश मम वाचमिमं प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना, अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, किंवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा मोपा पारा पांडुरंगा देवादिदेवा, जगत्रय देवा जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया अतुलित बलधाम हेम शैलाभदेहम, दनुजवन कृशानो ज्ञानी नामग्रगण्यम, सकल गुणनिधानं वानरा नामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, लखन जी को लाना, करना बेड़ा पार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, आओ जी पवन कुमार हरि कीर्तन में, सुमति को लाना कुमति को हसाना, सुमति को लाना कुमति को हसाना, करना बेड़ा पार
हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में। आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभी असती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करुणी सकळा। हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे पुण्यवंत पाताळ लोकी नेला। दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला। धुंद झाला तुझा दरबार उपस्थित सर्व प्रभू प्रिय सज्जन भक्तिमती माता, चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी भगवत स्वरूप अदृश्य आणि असीम शक्ती, शक्ती या रूपाने सर्व जगामध्ये नटलेला कारण अकारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जो अज आहे अमर आहे, ज्ञानोबराय लिहितात जो पुरुष आणि प्रकृतीच्याही पलीकडे आहे, सर्वेच सर्व जाणतो म्हणून सर्वांमध्ये सर्वज्ञता ज्याची आहे। भगवंताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणम श्रभोत, प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम, ही सत्ता ज्या भगवंताची आहे। किंबहुना मियाची नेमिला साता, काळू ग्रासत असे भूता, येथ म्हणिया गते पंडुसुता। असा जो व्यापक आहे, जो सर्वेच सर्व जाणतो किंवा सर्वज्ञ आहे, शक्ती या रूपानं सर्व जगाचं कार्य सुजन या रूपानं जो चालवणारा आहे, जो बोलवणारा आहे, जो ऐकवणारा आहे, जो जगदांबर आहे, अनेक रूपांनी अनेक अवतारांनी अनेक तत्वांनी या जगात भरून उरला, त्याचं नाव देव आहे। धरी येली सोंगे अवघे येणे पांडुरंगे, अशा जगदाकार देवाच्या चरणी सर्व मिळून नमस्कार करू, कार्यक्रमाला प्रारंभ करू। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परात्पर पिता परमात्मा यांच्याशी अत्यंतिक जवळीकता साधणारे संत श्री संत नामदेव महाराज यांच्या दास्यत्व करणाऱ्या श्री संत जनाबाई यांचा हा भगवंताशी वार्तालाभ साधणारा अभंग आहे। या अभंगातून जनाबाई भगवंतासोबत काय करते? झोपली की जागी आहे तुम्ही? मग आवाज येते ना तुमच्यापर्यंत? जनाबाई या अभंगातून भगवंताशी वार्तालाभ करतात, म्हणजेच देवासोबत भांडण करतात। भांडण या अभंगात जनाबाईचं काय आहे? भांडण आहे। पण जनाबाईच्या भांडणानही देव प्रसन्न झाला होता। मंडळी, काय झाला होता? भांडणातही देव प्रसन्न होता। कधी कधी आमच्या भजनानं नाराज व्हायची शक्यता आहे। विठ्ठल विठ्ठल साधू संतांच्या भांडणामध्ये देव प्रसन्न। अनेक प्रकरणं संत मालिकेमध्ये संत प्रमाणामध्ये आहेत। जनाबाई भगवंताशी वार्तालाभ करतात आणि विशेष स्वरूपाने भगवंताशी सांगतात। अभंगाचा अनुबंध जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल विषय, संबंध, अधिकारी आणि प्रयोजन असा जो विषय असतो। या अभंगाचा काय विषय आहे? जनाबाई म्हणतात, देवा, जो पुण्यवान असणारा राजा तू पाताळामध्ये घातला, चोरी करणाऱ्याचा त्या ठिकाणी मान वाळविला, दरिद्री असणारा भाग्यवान करून टाकला, कीर्तिवानाचा अपमान केला, म्हणून हे देवा तुझा दरबार तुलाच माहित आहे कसा आहे। म्हणून या शब्दामध्ये जनाबाई भगवंताशी आणि वार्तालाप साधतात, म्हणजेच भांडण करतात। 18 पुराण आहेत। 18व पुराण श्रीमद भागवत आहे, पण जे 18 पुराण यामध्ये वर्ण प्रतिपादित केलेले आहेत। शास्त्रामध्ये 2 शब्द आले, आगम आणि निगम। आगम म्हणजे पुराण आणि निगम म्हणजे वेद। आगम म्हणजे पुराण। किती पुराण आहेत? किती आहेत? तर 2-4 माहित आहे म्हणा आम्हाला, एक हितीचं एक आरीचं। ते पुराण जाऊ द्या, पुराण विचारते मी। पुराण 18 पुराण संबोधले गेले। त्या पुराणांमध्ये एक शिव महापुराण आहे, लिंग पुराण आहे। ज्या शिवपुराणामध्ये भगवान महादेवाची वाङ्मयी कथा सांगितली, दिव्य लीला ज्या कथेमध्ये गायली, ज्या पुराणामध्ये गायली, त्याला शिवपुराण म्हणतात। विठ्ठल विठ्ठल हो।
भगवंताचं विशेष स्वरूपाने काय सांगता येईल आपल्याला? भगवान महादेवाने विषमता संपवली आणि कैलासावरती समता धारण केली. समता. भगवान महादेवाने विषमता संपून टाकली होती. तुम्ही पहा, भगवान महादेव कैलासीचे देव आहेत, कैलासीचा अधिपती आहे, भूतेश्वर भगवान महादेव त्याला म्हणतात की नाही? आणि ते दैवत कसं आहे? भोळा आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. किती भोळा आहे? तर आपण कथा ऐकत असतो भागवतामध्ये, जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल नावाचं विष निघालं, कोणाला दिलं ते? आजीला म्हटलं, आजी हलाहल नावाचं विष कोणाला दिलं? तर भागवतात तुम्ही कथा ऐकली, हलाहल नावाचं विष भगवान महादेवाला दिलं. का दिलं? कारण तो महादेव भोळा आहे ना, भोळा. आणि भोळ्याच माणसाले कोणी काही सांगते की नाही? नाही तर एवढं विष, जीव घेणारं विष कोणी देईल काय? पण देवांनी दिलं की नाही? का दिलं? कारण तो देव भोळा आहे. भोळ्याच माणसाले मी सांगत असतो, कोणी काही सांगते. एखादा भोळा माणूस असू द्या गावामध्ये, कोणी त्याला म्हणते हे 10 रुपये घेऊन जाय दुकानात, बिंडल पेटी घेऊन ये आपल्याला. तो बुवा पयत पयत जातीन घेऊन येते. काहून? त्याला सांगतात तो भोळा आहे ना, भोळा. पण किती भोळा पाहिजे यालाही काही गणित आहे. एक जण घरी आला आणि घरच्या बाईले म्हणे, तुम्हाला कुठेतरी पाहायसारखं वाटते. ते बाई म्हणे, निघा लवकर घराच्या बाई. किती भोळा म्हणसान त्या बोला. आता एवढा भोळा एक माणूस तर एवढा भोळा त्या बोला आठवणच राहत नव्हती. मग त्यानं काय केलं, गळ्यामध्ये अशी साठी टाकली आणि जेही काही काम त्याला करायचं असलं की मग ते गाठ बांधायचा आणि त्या गाठीला पाहिलं की त्या बुवाच्या लक्षात येत जाय, हे गाठ आपण या कामासाठी बांधली, म्हणजे ते काम ते करत होता. एक दिवस त्या शाठीला गाठ बांधली आणि कशासाठी बांधली हेच भुलून गेला. गाठ बांधली पण कशासाठी बांधली भुलला. त्या गाठीला पायात जाय, आठवत जाय, गाठीला पाय आठवत जाय. रात्रीचे 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले आणि मग मांगल्या पायटी 5 वाजता त्या बुवाला आठवलं, हे गाठ याच्यासाठी बांधेल होती की आज आपल्याला लवकर झोपणं आहे. कधी आठवलं हे? सकाळी 5 वाजता. किती भोळा म्हणसान आता. पण हे दैवत तसं नाही बाबा. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. आणि काय या देवाचं विशेष स्वरूपाने वर्णन सांगावं? विशेष भगवान महादेवानी विषमता संपवली, समता धारण केली. महाराजांनी कथेतून सांगितलं असेल किंवा सांगतील तुम्हाला. भगवान महादेवाच्या कैलास आणि कैलासावर किंवा त्या परिवाराचा जर विचार केला तर भगवान महादेवाच्या घरी कोण कोण आहे वास्तव्याला? गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, पार्वती माता आणि भगवान महादेव. बरोबर आहे की नाही? या चौघांच्या वाहनाचा जर विचार केला तर भगवान महादेवाचं वाहन काय आहे? नंदी. गळ्यामध्ये काय आहे? वासुकी, नाग, सर्प. पार्वती मातेचं वाहन काय आहे? वाघ, सिंह. बर. गणपती बाप्पाचं काय आहे? उंदीर. आणि कार्तिक स्वामीचं मोर. या सर्व वाहनाचा जर विचार केला तर यायचं कोणाचंच एकामेकाशी जमताना आपण आजपर्यंत पाहिलं का तुम्ही ना? सर्पाचं उंदराचं कधी जमलं काय? बरं, वाघाचं, बैलाचं, नंदीचं कधी जमलं काय? मोराचं आणि त्या सर्पाचं कधी जमलं का? हे कधीच जमलं नाही. हेच तर वैशिष्ट्य आहे. ते सर्व विषमता महादेवानं संपवली आणि कैलासावर समता धारण केली. विठ्ठल विठ्ठल दिव्य स्वरूपाने असणारा तो भगवान महादेव आणि त्या भगवंताची कथा विशेष अधिकारी महात्म्यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करता बुवा. 5वा दिवस आहे आणि मग 5व्या दिवसाचं हे वाघ पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता अभंग जनाबाई महाराजांचा निवडलेला आहे. आणि जनाबाई या अभंगातून भगवंतासोबत वार्तालाप साधतात, म्हणजेच भांडण करतात. भांडण. आणि भांडण जनाबाई या अभंगातून करतात. देवा का करतात? तर त्याचं कारण आहे. जनाबाईचा जर विचार केला तर जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहत होत्या. नामदेव महाराजांचं खटलं होतं. किती जणांचं खटलं? 14 जण सांगितले. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 14 जण नामदेव महाराजांच्या घरामध्ये. तुम्ही ऐकलं नामदेव महाराजांचं खटलं? केवढा मोठा परिवार होता नामदेव महाराजांचा. त्यामध्ये एक जनाबाई होती आणि एवढं सुंदर सांगितलं महाराज.
गोनाई राजाई दोघी सासू सुना दामाना मजना बापले का दामाना मजना बापले का लिंबाई तिले की बाई बहनी वेडी पिसी ती जनी नाम याची दामाना जना बापले का दामाना जना बापले का नाही राजाई दोघी सासू सुना गोनाई राजाई दोघी सासू सुना दामाना जना बापले का दामाना जना बापले का लिंबाई तिले की बाई बहिणी वेळी पिसी ती जनी नामयाची। ही जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी दास्यत्व करायची। गंगाखेडची जनाबाई 5 वर्षाची असतानाच पंढरपूरला भगवंताची प्रेम स्वरूप भक्ती करण्याकरता आलेली दामू शेट्टीच्या घरी नामदेव महाराजांचं दास्यत्व करू लागलेली श्री संत जनाबाई। आणि विशेष तऱ्हेनं जनाबाई तिथं सर्व करायचे। नामदेव महाराजांचा हा परिवार आहे। गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जना बापले का नारा विठा मादा गोदा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी गोळाई लाळाई येसाई साखराई लिंबाई लेकी आऊबाई बहिणीन वेळी पिसी ती जनी। एवढा मोठा परिवार आणि किती सुंदर नाव होते पहा बरं। गोनाई राजाई लाळाई गोळाई येसाई साखराई लिंबाई होते की नाही? किती सुंदर नाव। आता राहिले का असे नाव? आता टेक्नॉलॉजीचं युग आहे। लोक त्या ठिकाणी टीव्हीवर मोबाईलवर सिरियल पाहतात आणि त्याच्यातल्या मालिका पाहून तसेच पोराची नावं ठेवतात। मी एका बाईला विचारलं, म्हटलं काय आहे पोराचं नाव? ते बाई म्हणे सनलाईट। त्या पोऱ्याला दिवसा कंदील लावून पाहायला पडेल का आता सनलाईट? हे काही नाव आहे का सनलाईट? काय लोक नाव ठेवतील महाराज काही सांगता येत नाही। एका माणसाला 50 वर्षानंतर मुलगा झाला, एवढा आनंद क्विंटल भर पेढे वाटले, क्विंटल भर पेढे बंद्या गावात साखरपाना। 50 वर्षानंतर मुलगा झाला। लोक म्हणत बा खरंच हे बा काही अचंबा झाला, चमत्कारच झाला, काही चमत्कार झाला। अचंबा झाला तर त्या पोराचं नाव अचंबा ठेवलं, अचंबा। हे काय नाव आहे का अचंबा? 5-6 वर्षानं दुसरा झाला, लोक म्हणत आता काय हा तितंबा, त्या लायण्याचं नाव तितंबा ठेवलं। मोठ्याचं अचंबा आणि लायण्याचं तितंबा। विठ्ठल विठ्ठल। पण नामदेव महाराजांच्या परिवाराचा विचार करा मंडळी। काय गोनाई राजाई आणि एवढे सुंदर घरामध्ये लोक, त्याच्यामध्ये जनाबाई वेणी पिसी ती जनी नामयाची। नामदेव महाराजांचं दास्यत्व करू लागलेली जनाबाई काय करायची? भगवंताची प्रेम स्वरूपा भक्ती साधण्याकरता जनाबाई बरं का भक्ती करत होती। विशेष स्वरूपाने जनाबाईच्या चरित्राचा जर विचार केला तर ते चरित्र आखळण्यासारखंच आहे मंडळी बरं का। स्त्री जातीचा गौरव आहे। तुम्ही जनाबाईचं चरित्र वाचा। जनाबाई कुठल्या शाळेत गेला नाही, लग्न नाही, तरी जनाबाईची भाषा पहा किती सुंदर आहे। खूप सुंदर आहे जनाबाईची भाषा आणि स्त्री जाती करता तो गौरवच आहे मंडळी बरं का। मी सांगत असतो तुम्ही पहा बरं, एवढं सुंदर तऱ्हेचं वर्णन सांगितलं। स्त्री जाती करता तो गौरव आहे, इतिहास साक्षी आहे। स्त्री जातीची एवढी ताकद आहे मंडळी। माँसाहेब जिजाऊ ज्यांनी शिवछत्रपती घडवले बरं का, ते सुसंस्कारांनी त्रिशक्तीतून आणि मात्र त्या ठिकाणी जागृत होते। आणि किती वर्णन करावं, अनेक महात्म्यांनी लिहिलं की नाही। धन्य जिजाऊ किती गुण गाऊ, महाराष्ट्राची राणी हो हो। धन्य जिजाऊ किती गुण गाऊ, महाराष्ट्राची राणी। माँसाहेब जिजाऊ ज्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज अवताराला आले,
ते मासाहेब जिजाऊ जगा करता भवानी आहे. अहिल्याबाई होळकर ज्यांनी 12 ज्योतिर्लिंगाची जीर्णोद्धार केल्या त्या अहिल्यादेवी होळकर भवानी आहे. ज्या ब्राह्मण समाजाने सर्व कुटुंब उद्ध्वस्त केले, बरखास्त केले, त्या विधवा ब्राह्मण कुळीचा मुलगा दत्तक घेणारी पहिली एक स्त्री सावित्रीबाई फुले आहे बरं का. पोटचा पोरगा पाठीला बांधून एका हातामध्ये तलवार एका हातामध्ये ढाल घेऊन इंग्रजांवर चालून जाणारी ती झाशीची राणी जगाकरता भवानी आहे. स्त्रीचा हा आदर्श इतिहास साक्ष आहे. आणि म्हणून आपण ऐकत असतो, नारी की निंदा मत करो यारो, नारी तो रतन की खान है, और जिस नारी से पैदा हुए बलि भीष्म हनुमान है, बलि भीष्म हनुमान है. हा स्त्री जातीचा केलेला गौरव आहे बरं का. अर्ध तिकीट करून देणे किंवा स्त्रियांना पगार देणे हा गौरव नाही. जर इतिहास वाचला तर त्याच्यातून आपल्याला हा इतिहास सर्व साक्ष देता येईल. ती भवानीच्या स्वरूपामध्ये असणारी ही स्त्री जाती, जे देवाकडून जमलं नाही ते कधी कधी देवीनं केलेलं आहे बरं का. आणि म्हणून हा सर्व विशेष स्वरूपाचं जर वर्णन केलं तर मासाहेब जिजाऊ यांनी शिवछत्रपतींना घडवलं, सुसंस्कारांनी घडवलं होतं. आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्थापित केलं. बोटावर मोजणे इतके मावळे सोबत होते, बोटावर मोजणे इतके मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य ज्यांनी संस्थापित केलं ते शिवछत्रपती आहे. म्हणून अनेक शाहिरांनी वर्णन केलं. धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर, पाजुनी पाणी दृष्ट मुघलास, पाजुनी पाणी दृष्ट मुघलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिळे गगना सजीजी, कीर्तीचा डंका भिळे गगना सजीजी, कीर्तीचा डंका सह्याद्रीचे पुत्र मावळे हो 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 हो. सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शोभा खातीर, वाहती प्राण शोभा खातीर, वाहती प्राण शोभा खातीर. छत्रपती शिवाजी महाराजांकरता प्राण देणारे सर्व मावळे सोबत होते. बोटावर मोजण्या इतके मावळे सोबत होते. बोटावर मोजण्या इतके मावळे सोबत घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापित केलं. त्यावेळेस तलवारी काय दुसऱ्याच्या हातात नव्हत्या, रक्त काय दुसऱ्याच्या मनगटात नव्हतं. तलवारी होत्या आणि रक्तही वाहत होतं. पण हिंदवी स्वराज्य संस्थापित व्हावं हे स्वप्न फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कर्म केलं. आज अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं राहते. मी असं ऐकलं होतं, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए मंदिर वहाँ बन जाए. हे कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आज अरबी समुद्रामध्येच महाराजांचं स्मारक उभं राहते. मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी अवताराला आलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अनेक शाहिरांनी वर्णन केलं. या हिंद देशासाठी अवतरले छत्रपती, या भगव्या झेंड्यासाठी अवतरले छत्रपती. आई जिजाऊच्या पोटी जन्मले धर्म रक्षणासाठी, आई जिजाऊच्या पोटी जन्मले धर्म रक्षणासाठी, आई जिजाऊच्या पोटी जन्मले धर्म रक्षणासाठी, आई जिजाऊच्या पोटी जन्मले धर्म रक्षणासाठी. स्वराज्याची स्थापना केली वय होते लहाना, भगव्या झेंड्यासाठी हाती घेतली तलवार, हाती घेतली तलवार. या भगव्या झेंड्यासाठी, या हिंद देशासाठी अवतरले छत्रपती, आई जिजाऊच्या पोटी जन्मले धर्म रक्षणासाठी. मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी अवताराला आलेले छत्रपती शिवाजी महाराज
जिजामाता भवानीच आहे आणि तो स्त्री जातीचा केला गेलेला गौरव आहे, इतिहास साक्षी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तशीच ही एक जनाबाई आहे बरं का. भक्ती केली, प्रेम स्वरूपा भक्ती, भगवंताचं भजन केलं, कीर्तन नाही केलं, काय केलं, भजन केलं. आणि भगवंताशी ऐक्यता साधणाऱ्या जनाबाई, भगवंत जनाबाई सोबत सर्व काम करू लागायचा बरं का. जनाबाई सोबत भगवंतानी सर्व काम करावे. जनाबाई जर त्या ठिकाणी असे संत प्रमाणामध्ये आहेत, आपण ऐकत असतो, जनी बैसली न्हायाला पाणी नाही ईशनाला, तेव्हा भगवंतानी पाणी नेऊन द्यावं. किंवा जनाबाई गौऱ्या वेचायला गेली तर भगवंत मग जनाबाईच्या मागे 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 जायचा बरं का. एवढंच नाही, जनाबाई जर झाड झुळ करायला लागली तर भगवंत काय करायचे माहित आहे, झाड लोट करी जाणे, झाड लोट करी जाणे, झाड लोट करी जाणे, झाड लोट करी जाणे. केर भरी चक्रपाणी, केर भरी चक्रपाणी, झाड लोट करी जाणे, झाड लोट करी जाणे. गिरवारी चक्रपाणी, गिरवारी चक्रपाणी, झाड लोट करी जाणे, झाड लोट करी जाणे. झाड लोट करी जनी, केर वाहे चक्रपाणी. भगवंतानी कचरा भरावा आणि नेऊन टाकावं एवढा जनाबाईचा अधिकार. खूप जनाबाईचा अधिकार म्हणून भगवंत जनाबाईच्या सोबत काम करू लागायचे. जनाबाई जर दळण दळायला बसली तर जनाबाईनं पुढे म्हणावं आणि भगवंतानं मग मागे म्हणायचं. जनाबाई सकाळी दळण दळायची, दळण दळू लागली की मग भगवंतानी दळण दळू लागण्याकरता यावं आणि जनाबाई पुढे ओव्या म्हणे आणि भगवंतानी मागे म्हणावं. जनाबाई म्हणायची, पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गावो के ते. देवानी तसंच म्हणावं, राई रखुमाबाई सत्यभामा माता. देवी म्हणायची, राई रखुमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणे, देवा राई रखुमाबाई हे आमच्या माता ठीक आहे, तुमच्या कशा काय. म्हणजे ते प्रेम स्वरूपा भक्ती होती. देवानी मग जनाबाईनं पुढे म्हटलं की देवानं तसंच जातं फिरवायचं आणि तसंच म्हणू लागायचं बरं का. जनाबाई सोबत सर्व कामं तो भगवंत करू लागत होता. एक दिवसचा प्रसंग, जनाबाई सोबत सर्व कामं करू लागण्याकरता आलेला तो देव, जगाचा मालक. सर्वांना कथाभाग माहित आहे, कथा सांगून मी वेळ घेत नाही, पण मला सिद्धांत मांडायचा आहे आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे, म्हणून आपण कथेचा त्या ठिकाणी अभाव पाहतो. जनाबाईकडे आलेला तो भगवंत, एक दिवशी जनाबाईनं सुंदर स्वयंपाक केलेला आहे. देवानी तिथंच जेवण केलं. देव जेवणी तृप्त झाले, दास जनीने विळे दिले. जनाबाईनं जेवण दिलं, विळा दिला आणि भगवान परमात्मा तिथंच मुक्कामाला थांबले. थांबल्यानंतर त्या ठिकाणी अंगावरचा शेला, अंगावरचे दागिने काढून ठेवले आणि तिथंच झोप लागली देवाला. अशी कथा आहे बरं का. तेव्हा भगवंत झोप लागलेली आहे. इकडे अरुणोदय झालेला आहे, ब्रह्ममुहूर्ताची वेळ जवळ झाली. सर्व ब्राह्मण साधू बडवे सर्व गोळा झालेले आहेत आणि भगवंताला विनवणी करतात. काय म्हणतात, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजीनला, हरीचा वघळा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन, पूजा सामग्री घेऊन, आले द्यावेत यासे दर्शन, बंदीजन गरजते, महाद्वारी वैष्णवजन. उठा पांडुरंगा आता, प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटा सर्व त्यांना विनंती करू लागले, जाग करण्याचा विनंती परभंग, आणि सर्व जाग करू लागले. तेव्हा भगवंताला जाग आली, तसेच उठले आणि विठेवर जाऊन उभे राहिले.
विठेवर जाऊन उभे राहिल्यामुळे सर्व ब्राह्मण लोकांनी साधू लोकांनी पाहिलं की भगवान परमात्मा विठेवर उभा, अंगावरती शेला नाही, दागिने नाही, आणि कोणाची तरी वाकळ गोदडी घेऊन भगवान परमात्मा उभा राहिलेला आहे विठेवर. भगवान परमात्म्याची चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. विठ्ठल विठ्ठल. आणि चोरी झाली म्हणून सर्वजण त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. तेव्हा कोण केली असेल हे चोरी? भगवंताचा शेला या ठिकाणी नाही ना, अंगावर गोदडी आहे, वाकय आहे. गोदडी काय म्हणतो आपण त्याला? वाकय. ती गोदडी भगवंताच्या अंगावर आहे. कोण केली असेल देवाची चोरी? रावळामध्ये कोण अलंकार आणि शेला चोरून नेला? कोण असेल तो? हे गोदडी कोणाची आहे कोणीच ओळखत नव्हतं. पण एक साधू बुवा हुशार होता त्याच्यात. तो बुवा म्हणे असं लुगडं कोण नेसे आपल्या गावात पहिले या वाकय सारखं? एक बुवा म्हणे नामदेव महाराजांच्या घरी एक दासी आहे, तिचं नाव जनाबाई आहे. तिच्या अंगावर आम्ही बऱ्याच खेप असं लुगडं पाहिलं. कारण आता तो जुना काळ होता, त्या गोदड्या वाकाया कशाच्या शिवत होत्या? आता राहिलं का ते? आता चादर आहे कोणती, सोलापुरी, कोल्हापुरी, असं गाद्या आणि पंच निघलं. टेक्नॉलॉजी आहे, स्पीडली झालं सर्व, आहे की नाही? ते सर्व संपलं. पण त्या फाटलेल्या वस्त्राची मग त्याला थिगड लावून काय शिवत होते? गोदडी वाकय. मग कोणाची आहे हे? म्हणे असं लुगडं नामदेव महाराजांच्या घरी एक दासी आहे आणि ते जनाबाई असंच लुगडं नेसे हमेशा. म्हणे मग चला तिच्या घरी. सर्व मोर्चा नामदेव महाराज दामू शेट्टीच्या वाड्याला आलेला आहे. जनाबाईला आवाज देऊ लागले, जनाबाई एवढ्यासाठी केली का भक्ती? हे गोदडी तुमची आहे ना? म्हणे हो महाराज माझीच आहे. मग देवाच्या रावळामध्ये चोरी झाली, तुम्ही अलंकार शेला चोरून आणला आणि तुमची गोदडी तिथं ठेवून दिली. एवढ्या करताच भक्ती करत होते काय? जनाबाईच्या भक्तीवरती आळ घेतला, चोरीचा आळ जनाबाईवर. नामदेव महाराज म्हणतात माझी जना तशी करू शकत नाही, चोरी तर मुळीच करू शकत नाही, कारण तशी आमची शिकवणच नाही बरं का. तरी पण करू शकत नाही, पण झडती घ्यायला काय हरकत आहे? म्हणून जनाबाईच्या नामदेव महाराजांच्या घराची सर्वी झडती घेतली, तलाशी घेतली. एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये अलंकार आणि शेला निघाला. नामदेव महाराजांना दाखवला. जनाबाई तुम्हाला काय कमी केलं होतं आम्ही? जनाबाई काहीच बोलत नाही. आणि आपण चोरी केली नाही तरी सुद्धा आता हा आलेला आळ आहे, म्हणून जनाबाईला शिक्षा दिली पाहिजे. मग काय शिक्षा द्यावी जनाबाईला? म्हणून जनाबाईला शिक्षा दिली. जनाबाईला सुळावर चढवा, सुळावर चढवा. चंद्रभागेच्या काठाला सूळ लावलेला आहे आणि सूळ लावल्यामुळे जनाबाईला घेऊन चंद्रभागेकडे निघाले सर्व काठावरती. आता सूळ आहे आणि त्या सुळावरती जनाबाईला द्यायचं ही प्रखर आणि हा दंडक जनाबाईला दिला पाहिजे. म्हणून जनाबाईला चंद्रभागेकडे नेऊ लागले. तेव्हा जनाबाईला एका महात्म्यानं विचारलं, म्हणे जनाबाई तुमची शेवटची काही इच्छा आहे काय? विचारतात की नाही कधी कधी असं शेवटची. तुम्ही पहा एखाद्या बाबाला खाली टाकलं की मग काही काही लोक भेटीले गेले की तुम्ही जाता की नाही भेटीले? खाली टाकलं की मग भेटीले गेली काय विचारतात लोक? भाऊ काही खा वाटते का तुम्हाला? काही खाता काय? असं विचारतात की नाही? विचारतात असं. एका आबाले खाली टाकलं आणि काही मित्र गेले जुने त्या बुवाचे भेटायला. म्हणे भाऊ तुम्हाला काही खा वाटते का? तो बुवा म्हणे नाही लग मला बिडी प्या वाटते. बिडी कधी खाली टाकल्यावर बिडी? जुने लोक म्हणत हे पा बुड्याचा जीव बिडीमध्ये राहील, घेऊन या बुवा एखादी इकत. आणली दुकान. ते बिडी तर एवढी कठीण आहे महाराज, मी सांगत असतो. एक जण दुकानदाराकडे गेला, म्हणे बिंडल द्या. तो बुवा म्हणे मागचेच 5 झाले तुमच्याकडे, तेच दिले नाही अजून. म्हणे मग बिंडल उदाहरण नाही जमत. म्हणे मग एक बिडी द्या म्हणे, एखादी असेल सुट्टी तर. म्हणे सुट्टी बी नाही बिडी. म्हणे मुळेल असेल बिंडल म्हणली तर मुळेल द्या. एखादी अळदी. म्हणे अळदी नाही. म्हणे धूळ असलं तर तेही द्या. तो बा म्हणे तेही नाही. म्हणे मग एक काम करा तुम्ही बिडी वळा पण धूर माकडे सोडा. काहीतरी करा, काय ते व्यसन आहे. बोल म्हणे काय तुम्हाला बिडी प्या वाटते? जुने लोक म्हणत आणागळे एखादी बिडी आणली आणि दिली चेतून आबाले. खाली टाकेल आबा. त्या बुवाच्या शरीरामध्ये एवढी ताकद नव्हती की बिडी वळीन. त्या जीसीबी सारख्या अव काय करे तो बा. ते जीसीबी माती कशी खणते? शेवटची इच्छा काय आहे जनाबाई? काय आहे तुमची शेवटची इच्छा? जनाबाई म्हणे माझी शेवटची इच्छा एकच आहे, एकदा मला पांडुरंगाच्या रावळामध्ये न्या आणि त्या देवाला एकदा डोळे भरून पाहू द्या.
तुमची शेवटची इच्छा आहे म्हणले हो. जनाबाईला पांडुरंगाच्या रावळामध्ये नेलं. देवानं पाहिलं विठेवून. जनाबाई समोर येत होत्या. देवानं मान खाली घातली मंडळी. मान का खाली घातली असेल तर जनाबाईच्या भक्तीचं देवावर झालेलं ऋण होतं. ऋण जगाच्या मालकाने मान खाली घालावी. तेव्हा जनाबाई देवासमोर जाऊन विचारू लागली, देवा तू माझ्या घरी आला, जेवण केलं, मुक्कामाला थांबला, शेला अलंकार विसरून गेला, पण या सर्व लोकांनी आता माझ्यावर काय घेतला? आड चोरीचा माझ्यावरी असा कार्य पांडुरंगा केलास कावा. अलंकार विसरूनी गेलास देवा. कुठे गेली तुझी जादूगिरी आड चोरीचा माझ्यावरी. आड चोरीचा माझ्यावरी. जनाबाई देवासोबत बोलत होती तरी जगाचा मालक देव खालची मान वर करत नव्हता मंडळी. जनाबाईचं ऋण झालं आणि मग जनाबाईले राग आला आणि जनाबाईनं डोक्यावरचा पदर कंबरले खोसला. आणि मग या बायानं डोक्यावरचा पदर कंबरले खोसला की आपल्याला माहित आहे काय होते. कारण जे देवाच्यानं जमलं नाही ते देवीनं केलं आणि जे माणसाच्यानं जमलं नाही ते बायानं केलं. तुम्ही म्हणसान काय एकाचे दोन घरं कोण केले? तुम्ही म्हणा ते आता. अरे जे देवाच्यानं जमलं नाही ते देवीनं केलं. काय केलं देवीनं? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दना लागुनी. महिषासुर मर्दना लागुनी. विविध तापाची करावया धाडणी. विविध तापाची करावया धाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेना. आईचा जोगवा जोगवा मागेना. जोगवा जोगवा मागेना. जोगवा जोगवा मागेना. अनादी असणारी निर्गुण तत्वामध्ये जी प्रगट झालेली आहे जगत जननी, कधी तिच्याच्यानं त्या देवाच्यानं जमलं नाही, त्या जगत मायेनं करून दाखवलं. आणि म्हणूनच डोक्याचा पदर जनाबाईनं कंबरले खोसला मंडळी. आणि जनाबाईला राग आला. जनाबाई देवाकडे हात दाखवते आणि काय म्हणते माहित आहे? अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. जनाबाई देवासोबत आता भांडण करू लागली. कोणाच्या कारट्या? मूळ मायेच्या कारट्या. उभी राहून अंगणी शिव्या देते दासजनी. भगवंताच्या दरबारामध्ये उभी राहून जनाबाई देवासोबत भांडण करू लागली. देवा माझ्याकडे आला आणि तूच त्या ठिकाणी सर्व ही जादूगिरी केली तरी या लोकांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला. अरे माझ्यावरच चोरीचा आळ आला असं नाही देवा. तुझ्या दरबारात न्याय नाही देवा. का नाही? तर पुण्यवान असणारा राजा तू पाताळामध्ये घातला. कोण होता तो? तो बलिराजा पाताळामध्ये घातला. दरिद्री असणारा सुदामा भाग्यवान केला म्हणून देवा तुझ्या ठिकाणी न्याय नाही. जनादेवासोबत बोलते देवा माझ्यावरतीच आळ आला असं नाही प्रभू. मग तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही देवा म्हणून जनाबाई म्हणते पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवान असणारा राजा तू पाताळामध्ये घातला. कोण होता तो? बलिराजा. पाताळामध्ये घातला. 3 पावलं भूमी दान मागण्याकरता त्याच्या घरीच गेला, त्याच्याकडेच गेला आणि 3 पावलं भूमी दान घेऊन त्या राजा बलीला पाताळामध्ये घातलं. बरं का? काय केलं त्या बळीने? भगवान परमात्म्याने वामन अवतार जेव्हा घेतला ना, सर्वेला कथा माहित आहे, तेव्हा बलिराजा 100 अश्वमेध यज्ञ करू लागला होता. 100 अश्वमेध यज्ञ झाले की स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून त्या ठिकाणी इंद्र घाबरला, देवाला प्रार्थना केली. देवाने वामन अवतार घेतलेला आहे. लहान लहान पावलं टाकून भगवान परमात्मा बलिराजाकडे आलेले आहेत. बलिराजा म्हणतो मागा देवा काहीतरी, मी या ठिकाणी दाता आहे, माझ्याकडे येणारा याचक आज कोणी आजपर्यंत निर्हारी हाताने गेलं नाही. तुम्हाला जेही इच्छा असेल ते मागा. तेव्हा भगवंत म्हणतात राजा मला काहीच नको, द्यायचं असेल
तर 3 पावलं भूमीत दान दे. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. तेरा बड़ा होगा एहसान कि युग युग रहेगी तेरी शान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. द्यायचं असेल 3 पावलं भूमी दान दे. तेव्हा 3 पावलं भूमी दान देण्याकरता निघाला. शुक्राचार्य म्हणतात राजा देऊ नको. तेव्हा बलिराजा म्हणतो मी दाता आहे. झारी उचलली, हातावर पाणी घेण्याकरता, संकल्प सोडण्याकरता पाणी घ्यायचे की नाही, संकल्प सोडण्याकरता पाणी झारी उचलली आणि पाणी घेणार. शुक्राचार्यांनी सूक्ष्मरूप धारण केलं, झारीच्या छिद्रामध्ये जाऊन बसले. पाणी पडत नाही म्हणून दर्भाची काळी बलिराजाने घेतली, झारीमध्ये टोचली. त्या शुक्राचार्याचा डोळा फुटला, आळा आला म्हणून फोडी येला. कशामुळे झालं हे? तर सत्कर्मामध्ये आळ आला आणि आळ आला म्हणून फोडी येला डोळा. म्हणून महाराज शास्त्र असं आहे, सत्कर्म करावं. होत नाही महाराज आमच्या ज्यानं करू नका, पण जो करत असेल आता त्याला आळ येऊ नका, अडचण आणू नका. काही लोक करत नाही, परमार्थ करत नाही, सत्य करत नाही. जे लोक करतात तेले चांगलंही म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि ते लोक म्हणतात हे रिकाम्या माणसाचे काम आहे, सत्य करणं, कीर्तन हे सर्व रिकाम्या माणसाचे काम आहे. काय म्हणतात? रिकाम्या माणसाचे काम आहे म्हणतात. मी सांगत असतो पाहणं त्या लोकांना किती त्रास होत असेल. कार्यकर्ते 7 दिवसापासून नाही 2 महिन्यापासून सर्व नियोजन. आणि काय फायदा आहे? 1-2 रुपयाचा पेन घेतात, 10 रुपयाची वही घेतात, सर्वेची वर्गणी लिहितात, त्यांच्या वैयक्तिक हितासाठी असते काय. पण सर्वांचा उद्धार व्हावा हाच संकल्प मनात धारण करून सर्व कार्यकर्ते मंडळी झटतात की नाही प्रत्येक गावामध्ये. त्यांना वैयक्तिक लाभ काहीच नाही, पण तरी लोक म्हणतात की नाही हे रिकाम्या माणसाचे काम आहे. कधी कधी तर आमच्या सारख्याही लोक म्हणतात महाराज तुमचं चांगलं आहे राजा, मस्त पांढरे फटक राहता, पांढऱ्या गाडीत फिरता, लोक खायलाही चांगलं देतात आणि वरून पैसे बी देतात. मी म्हटलं भाऊ एवढं हिरवं दिसते तर तुम्ही व्हा महाराज. तो बा म्हणे मग काय करणं पडेल. म्हटलं दिवसभर कथा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, पुन्हा प्रवास, सकाळी काकडा. तो बा म्हणे एवढं हे तर भीतील डोकसं मारणं आहे. मी म्हटलं साहेब मला माहित आहे तुम्ही ढेप जास्त खासान आणि दूध कमी देसान, तुमच्या बजेटचं हे काम नाही, हे अंतरंगातून पाहिजे, याला जातीचा लागतो. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. मग कोण्या? ज्याच्या गळामध्ये तुळशीची माळ आहे, गोपीचंदन टिळा आहे, तो आमच्या जातीचा आहे. विठ्ठल विठ्ठल. होत नाही महाराज करू नका, पण जे लोक करत असतील आता तेले अडचण किंवा आळ येऊ नका. जर आळ आले तर काय? घातलिया भय नरका जाणे. म्हणून जे करतात त्यांना करू द्या. पण काही लोकांचं कामच असते. मी सांगत असतो पहा तुम्ही एवढी परिस्थिती गंभीर आहे महाराज. देवानं सर्व ते ठिकाणी योनी बनवल्या, स्वेदज, जारज, अंडज, उद्भेज, याच्यामध्ये माणूस बनवला. एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. उभा बनवला माणूस, बनवला की नाही उभा. बाकीचे सर्व प्राणी आळवे आहेत, बिना पायाचे, 4 पायाचे, 10 पायाचे, असंख्य पायाचे, सर्व आळवे आहेत. पण माणूस उभा आहे. जे आळवे बनवले की नाही देवानं ते कोण्याच कामात आळवे येत नाही बरं का. कोण्याच कामात नाही आळवे. आणि आले बी आळवे. माजर जर गेली पुळून तर तुमच्या गावात काय करतात लोक? तिच्या अंगावून जातात. माजर जर आळवी गेली तर काय करतात? असे मागे येतात ना. किती? 3 पावलं आहे ना. आमच्या गावात तसं नाही करत. तो बुवा माजर जर आळवी गेली तर तटीच थांबते आणि एखाद्याला पुढे जाऊ देते, मग हा जाते. विठ्ठल विठ्ठल. अरे माजर एक नाही 10 माजरी आळव्या गेल्या तर मंडळी काहीच बिघडत नाही, काहीच नाही. पण एक माणूस जर आळवा गेला तर चांगलं काम बंद पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय सांगत होतो मी, एक माणूस गेला तर त्या ठिकाणी म्हणून आळवं जाऊ नये. आणि मी सांगत असतो मंडळी पहा तुम्ही, साधे साधे उदाहरणात आमचे महाराज सांगायचे बरं का. एका ठिकाणी एक बुवा गेला, त्या ठिकाणी अंतविधी करता नेलं. तो सर्व अंगानं जैला,
त्या बुवाचं एक पायच नाही जायला. कुत्र्यानं वळत वळत आणला आणि गावाच्या चौकात फेकला पाय. लोक म्हणत का हो? असेच होते ते कुत्रे. लोक म्हणत का हो? हा बुवा सर्व अंगानं जायला, पण या बुवाचं हे उजवी टांग काऊन नाही जायली. मीनं त्या लोकांना सांगलं, म्हटलं हा बुवा कोणाचंच चांगलं करे ना, आणि चांगलं व्हायला आलं की त्याच्यात टांग टाकल्याशिवाय राहे ना. कुत्र्यानं जाऊच नाही दिली ते. विठ्ठल विठ्ठल. संतांचा आग्रह मंडळी, सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा. होत नाही महाराज आमच्याच्यानं, करू नका. पण जे करत असतील तेले आळ येऊ नका. शुक्राचार्य आला म्हणून डोळा फुटला, आळा आला म्हणून फोडीला डोळा. आणि अशा तऱ्हेनं महाराज म्हणतात 3 पावलं भूमी दान दिली. बलिराजानं 2 पावलात देवानं सर्व संपवलं. आणि विचारलं, राजा 3रं पाऊल कुठे ठेवू? म्हणे देवा माझ्या डोक्यावर ठेवा. 3रं पाऊल डोक्यावर ठेवता बरोबर रसातळामध्ये बलिराजाला नेलं. सुतल लोकांचं अधिपत्य देऊन टाकलं. रसातळा नेला बळी, राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा, साचा होय अंकिला. अरे असा असणारा पुण्यवान राजा बळी पाताळामध्ये घातला म्हणून पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवान असणारा राजा पाताळामध्ये घातला देवा. दरिद्री तो भाग्यवंत केला. कोण होता तो दरिद्री? 18 विश्व दरिद्र. एवढं दरिद्र खायला काही नाही. पायामध्ये चप्पल नाही, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगामध्ये शर्ट नाही, 12 बंदी, गळ्यामध्ये जानवं, हातामध्ये काठी, जे मिळेल त्यामध्ये समाधान मानून आणि राहणारे सुदामजी बरं का. पण जेव्हा भगवंताकडे गेले शुद्ध भाव घेऊन, काय दिलं देवानं? शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या. त्या देवाच्या भेटी करता गेला. भगवंतानी भाव पाहिला शुद्ध. गाव सोनियाचा दिला. दरिद्री असणारा सुदामा भाग्यवंत करून टाकला, मग भाग्यवान केला बरं का. कशामुळे? फक्त भाव महत्वाचा होता. परमार्थामध्ये भावाला खूप महत्व आहे. जोपर्यंत देहभाव संपत नाही तोपर्यंत शुद्ध भाव जागृत होत नाही. आणि भावालाच महत्व आहे मंडळी. म्हणजे तिथं श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे. पण एकीकडे परमार्थामध्ये निष्ठा दिसत नाही, निष्ठा निष्ठित जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि किती निष्ठा निष्ठी आहे पहा बरं तुम्ही. काही लोकांचा आता एवढा भोळा भाळा भाव. काही बाय असं देवाला कुकू, असं त्या असं कुकू घेतात आणि असं फेकतात देवाच्या अंगात. असं देव म्हणत असतील ना, काय माही मजाक करता काय? तशी पूजा करायला लागते का देवाची? पहा ना तुम्ही, एवढा निष्ठा पाहिजे, निष्ठा निष्ठी नाही. आणि एकीकडे निष्ठा कमी दिसते, निष्ठा निष्ठित जास्त आहे की नाही? मी निष्ठा सांगतो याच्यासाठी दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक बुवा जप करायला बसला, रोज नित्यनेम होता, हाती माळ घेतली आणि जप करायला लागला. ते बाई म्हणे मी शेजारीन बाईच्या घरून येते, गॅसवर पातेला आहे, बघून आहे, त्याच्यामध्ये दूध आहे, एखादी माजर एखादा बोक्या गिक्या येईन पाहिजा. तो बुवा म्हणे एवढा बोक्या बसेल असल्यावर दुसऱ्याची काय ताकद अंदर येईन. ते बाई निघून गेली, हाती जप्याची माळ, चालला जप रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यामध्ये माजर बोक्या आला, या बुवाचे डोळे बंद होते, मांडीहून उडी मारली, गॅस जवळ गेला, गॅसवर बघून आहे, बघुण्यामध्ये दूध आहे, आणि बस दुधामध्ये तोंड घालणार, खडकन वाजलं गॅसवर. या बुवाचे एकदम डोळेच उघडले. हा बुवा काय करून राहिला? जप चालू होता, जप. मी निष्ठा सांगतो तुम्हाला, जप चालू होता आणि जसं खडकन वाजलं तसं एकदम डोळेच उघडले या बुवानं. या बुवाला समजलं घरच्या बाईनं सांगेल होतं की गॅसवर दूध आहे आणि बोक्या गिक्या येईन पाहिजा. बोक्यात दूध पेणार, काय करावं काय नाही काही समजलं नाही. हाती जप्याची माळ होती, माळच फेकून मारली त्या बोक्याले. हळदी झाली ती, जप्याची मारली फेकून, ते बोक्याच्या गळ्यात येऊन पडली आणि उंदरं नाचायला लागले. मग ते मन गळा काही झाली. आता आजपासून आपल्याला भीती नाही. ते एकामेकात म्हणत म्हणे काऊन रे? म्हणे बोक्यानं माळ घातली. विठ्ठल विठ्ठल. माळ घातली म्हणे. हो, तर एक उंदीर हुशार होता, तो म्हणे लेका त्या बोक्याचा भरोसा धरू नका, कधी बी माळ काढून टाकीन. असे बरेचसे बोक्यात गाव परत का यावर्षी गेले 12 बंदी मस्त सुंदर टिळा. आणि पुढच्या वर्षी गेले भाऊ माळ. म्हणे गेली राजा, आंघोळीला गेलो नदीमध्ये गेली म्हणे वाहत.
काय आणि मग तेले त्या ठिकाणी पहा ना तुम्ही, लोक म्हणतात की नाही काची माळ हो लबाळात, काही काही लोक म्हणतात की नाही माळकरी लोक लबाळ आहेत बुवा. तुमच्या काळात नाही म्हणत असं की म्हणतात? काही लोक म्हणतात की नाही माळकरी लबाळ आहे. मी म्हणतो माळकरी लबाळ नाही, लबाळ लोकांना माळी घालेला. विठ्ठल विठ्ठल. पण विषय जर पाहला तर भगवंताला भाव महत्वाचा आहे. सुदामाचा शुद्ध भाव देवानी पाहला. काय केलं सुदामा करता? सर्वी नगरी सोन्याची करून टाकली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरे कृपे त्याचा नाश झाला. दरिद्री असणारा सुदामा भाग्यवंत करून टाकला. मागण्यासाठी नव्हता गेला सुदामा, गेलता काय? मागण्यासाठी गेला होता? मागण्यासाठी नाही, पण पत्नीच्या सांगण्यावरून, हा देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, हो मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच करके आस लेके आया हूँ. शुद्ध भाव मनामध्ये धारण करून आलेला सुदामा भगवंतानी दरिद्र संपवलं, भाग्यवान करून टाकला. जनाबाई म्हणतात देवा तुझा उलटाच न्याय आहे. अरे दरिद्री असणारा भाग्यवंत केला, एवढ्यावर थांबली नाही जनाबाई. ज्यानं आयुष्यामध्ये जीवनभरच चोऱ्या केला, लुटारूपणा केला, लोक लबाडी केली, लोकांचे पैसे बुडवले, असा असणारा चोरी करणारा महापापी कोण होता? वाल्या कोळी. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. चोरी करणारा पण तरी सुद्धा चोरट्याचा बहुमान वाळविला. किती बहुमान केला? राम अवतार होण्याच्या आधीच वाल्मिक ऋषीनं रामायण लिहून ठेवलं, आणि जसं रामायण लिहून ठेवलं तसं भगवंताला वर्तन करावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसीची करीन, वर्तुनी दावीन नामा म्हणे. विठ्ठल विठ्ठल. चोरी करणारा, आयुष्यभर महापाप करणारा त्या ठिकाणी तो कोळी वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. काय केलं? त्या ठिकाणी असं म्हणतात, केले रामायण रामादी, कोळी याची कीर्ती वाळली गहन. म्हणून चोरट्याचा बहुमान वाळविला. एवढंच नाही देवा, अरे ते कीर्तिवान असणारा नवस राजा, अनेक कथा सांगता येतील, पण एक आपल्या साध्या कथेतून आपण सांगू. अश्वत्थामा सप्त चिरंजीवापैकी चिरंजीव होता, कीर्तिवान होता, ज्याला मरण नाही, जो चिरंजीव आहे, जो अमर आहे, त्याचं नाव आहे अश्वत्थामा. कीर्तिवानच होता, पण काय केलं त्या अश्वत्थामाचं? त्याच्या मस्तकाचा दिव्य मणी काढून घेतला, आणि परिणाम काय झाला? अपमानित केला आणि सोडून दिला. त्या अश्वत्थामाला एवढं त्या ठिकाणी त्रास आहे मंडळी, अमर आहे म्हणून त्या ठिकाणी त्याला जीवन जगावंच लागते. मणी काढला म्हणून मरताही येत नाही आणि जगताही येत नाही. कीर्तिवान आहे पण अपमानित करून सोडून दिला. म्हणून जनाबाई म्हणतात देवा तुझ्याकडे न्याय नाही. जनाबाई बोलतात, धुंद झाला तुझा दरबार, 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 झाला तुझा दरबार, तुझा दरबार, पांडुरंगी अंधे सरकार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. म्हणून देवा हा तुझा दरबार आहे, या दरबारामध्ये न्याय नाही. काय म्हणते जनाबाई? दरबार, त्या दरबारामध्ये न्याय नाही. तो देवाचा दरबार होता मंडळी. पण जनाबाईचं प्रेमातलं भांडण आहे देवाशी हे, बरं का? काही ठिकाणी दरबार आहेत की नाही, दरबार असतो त्याला दिव्य दरबार म्हणतात. दिव्यता, मांगल्यता, आनंदता जिथं होती त्याला दरबार असं म्हणतात, आहे की नाही? बार नाही. या दरबारामध्ये माणूस गेला देवाच्या की मूर्ख माणूस शायना होऊन येते, त्याला दरबार म्हणतात. म्हणतात की नाही? आणि बार मध्ये शायना माणूस गेला की मूर्ख होऊन येते, त्याला बार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. लाल, 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 लाल.
पण देवाच्या दरबारामध्ये तो दिव्य दरबार आहे. जनाबाई त्या राऊळामध्ये भगवंतासमोर उभी राहून म्हणते, देवा तुझ्या दरबारात न्याय नाही, धुंद झाला तुझा दरबार. आणि म्हणून हे देवा, हे परमात्मा, तुझ्याकडे न्याय नाही. पहा बरं, पण भगवंत प्रत्येकाच्या ठिकाणी जर विचार केला तर मी सांगत असतो, झेंडूच्या झाडाला 2 फुलं लागले, 2 फुलं एकाच मालकानं तोडले, एकाच टोकरीमध्ये आणले, एकाच मालकानं घरी आणले. पण एक फुल हार वयाला घेतलं तर ते त्या भगवंताच्या गळ्यामध्ये, आणि एक फुल देवाच्या पायाजवळ. तर ते पायाजवळचं फुल काय म्हणे माहित आहे मित्रा, देवाजवळ न्याय नाही गळ्या. काय म्हणे आबाल म्हटलं, देवाजवळ न्याय नाही गळ्या. म्हणे काहून? म्हणे आपण एकाच झाडाला लागलो, एकाच मित्रानं आणलं, एकाच मालकानं आणलं, एकाच टोपल्यात ठेवलं, पण तू देवाच्या गळ्यात आणि मी देवाच्या पायाजवळ, देवाजवळ न्याय नाही. तर ते गळ्यातलं फुल काय सांगे? म्हणे मित्रा, मी देवाच्या गळ्यात बसण्यासाठी त्या मालकानं माझ्या हृदयातून आरपार सुई घातली, इकून सुई घातली, तिकूनच काढली, तेव्हाच मी देवाच्या गळ्यात बसण्याचा अधिकारी झालो गळ्या. देवाजवळ न्याय नाही. काय त्या ठिकाणी आपल्याला जर सांगलं, पहा, एकाच खाणीतून निघालेला दगड, काही दगडाच्या पायऱ्या, काही दगडाचे देव. ज्या पायऱ्या झाल्या लोक त्याच्यावर चपला सोडतात, आणि ज्या दगडाचा देव झाला त्याची पूजा करतात. पायरी झालेला दगड, देव झालेला दगडाला म्हणे मित्रा, देवाजवळ न्याय नाही गळ्या. आपण एकाच खाणीतून निघलो, एकाच मालकानं आपल्याला आणलं, एकाच कारागिरानं बनवलं, पण मी पायरीन तू देव. तर देव झालेला दगड काय म्हणे बाबा, अरे जेव्हा तो कारागीर बनवत होता, छन्नी आणि घनाचे रट्टे मारत होता, तर तुझ्यावर रट्टा मारला, एका दगडाचे 2 तुकडे झाले, म्हणून तू पायरी, आणि मी घाव सहन करत करत घाव सहन केला, म्हणून देव बनण्याचा अधिकारी झालो. बरं का? आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे सर्व प्रारब्धाने ठरलेलं आहे. पण भगवंत हा अलौकिक दृष्ट्याने आहे, हे सर्व प्रारब्धावर ठरलेलं आहे. पण विचार जर केला तर जनाबाई म्हणतात, देवा तुमच्या दरबारात न्याय नाही, सर्व हे सरकार त्या ठिकाणी आंधळ आहे. पण एवढ्यावर जनाबाई थांबली नाही. जनाबाई म्हणतात, देवा अरे वैरी असणारा, ज्यानं तुझ्याशी वैरत्व केलं, त्या वैरत्वाला काय दिलं? जनाबाई बोलतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. जनाबाई 2ऱ्या चरणात म्हणतात, वैरियाशी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया दिली महानिधी. वैरी असणारा शिशुपाल, त्या ठिकाणी वैरत्वा भाव घेऊन आलेली पुतना, तिला सायुज्जू नावाचा मोक्ष दिला. ज्ञानोबराय म्हणतात, तुवा शंकाधिका चेनी माने, सायज्जू सौरसू दिदला पुतणे, जे विषाचिया स्तनपाने मारू आले. जी स्तनात विष भरून आली त्या पुतनेला सायुज्जू नावाचा मोक्ष दिला. वैरियाशी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया दिली महानिधी. कपटी होता दुर्योधन, पण पासे फेकले की त्याच्या सर्वच होतं. बरं का? म्हणून सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंदी. जो सेवक आहे त्याला काहीच नाही देवा, पण जो चाळक आहे, जो निंदक आहे, चाळकासे त्रैलोक्य भावे बंदी. पान तुम्ही नारद मुनी, जटी गेले तटी खुटाच राहतात, उपट होऊ देत नाही. त्याला काय म्हणतात? ज्याची गोष्ट कुठेच रद्द झाली नाही त्याला काय म्हणतात? नारद. तुम्ही पाहिले नारद मुनी? आजीला म्हटलं पाहिले नाही? टीव्हीत पाहिले का? टीव्हीत. हा झालं, जमलं मग. विठाला विठाला एका हाती विना, एका हाती चिपळ्यान. काय नारद मुनीचं वर्णन सांगा. नारायण श्रीमन नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. भगवंताची नित्य भक्ती करतात, जिथं गेले तिथं आदर. या महाराज, या महाराज. पण मग परिणाम, चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी, धुंद झाला तुझा दरबार. एवढ्या जनाबाई थांबली नाही. जनाबाई म्हणतात, देवा पतिव्रता ती वृथा गुंतवली. पतिव्रता होती अहिल्या. अनेक पतिव्रता आपल्याला सांगता येते नाही की नाही? ती अहिल्या होती, वृथा गुंतवली. 5 पतिव्रते मधलं जिचं नाव आहे तिचं नाव आहे अहिल्या. किती पतिव्रता सांगितल्या? सुभाषितकार म्हणतात, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा. ह्या 5 स्त्रिया रोज आम्ही नाव जरी घेतलं तरी स्मरे नित्यम महापातक नाशनम, सर्व पाप निघून जातात. ह्या पतिव्रता. एक जण म्हणे, महाराज या 5 बायात मा घरच्या बाईचं नाव काऊन नाही? म्हटलं त्या
ते आपल्याला नाही सांगतायत बुवा. सुभाषितकारांनी ह्या 5 सांगल्या म्हणून तुम्हाला सांगतो. कारण पतिव्रतेचा धर्म आहे. काय आहे धर्म? पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून. शास्त्रकारांनी त्या ठिकाणी लक्षणं सांगितले. कोणते लक्षण आहेत? कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, शयनेषु रंभा, भोज्येषु माता. पती जर एखादं कार्य करायला निघला तर पत्नीनं मंत्र्यासारखं त्या बुवाच्या मागे उभं राहावं. पतीची सेवा करण्यात दासीप्रमाणे सेवा करावी. पतीला जीव घालत असताना भोज्येषु माता, आईप्रमाणे त्या बाईनं जीव घातलं पाहिजे. शयन कक्षेमध्ये शयनेषु रंभा, शयन कक्षेमध्ये रंभेप्रमाणे असलं पाहिजे. पृथ्वीप्रमाणे क्षमाशील असलं पाहिजे. हे 6 गुण शास्त्रामध्ये सांगितलं बरं का. आणि पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. ज्ञानोबराय म्हणतात, स्वामीची या मनोभावा जाणून कीजे ते परमसेवा, येर ते पांडवा वाणिज्य करणे. त्याला आवडेल ते आपण केलं पाहिजे. नाही तर काही काही ठिकाणी एवढी परिस्थिती आहे महाराज, एका बाईनं भाजी केली, त्या बुवानं पहिलाच घास घेतला. घास घेता बरोबर डोळ्यातून आसन, कानातून चिचोरेच. एवढी तिखट भाजी. ते बाई म्हणे, माय तुमच्या डोळ्यातून असं. तो बुवा म्हणे, हे प्रेमाचे अश्रू आहे. ते बाई म्हणे, देऊ का भाजी जरा शिकतो बा? म्हणे, नाही राहू दे आता, बस झाली. जर काही कमी जास्त म्हणते तर भांडण करून घ्या. एक जण माकडे आला, म्हणे महाराज काही उपाय सांगा ना. मी म्हटलं काय झालं? म्हणे, मा घरच्या बाईचं मा जमतच नाही. म्हटलं घरी गेले की तुम्ही स्तुती करत जा ना घरच्या बाईची, भांडण होणार नाही. तो बुवा घरी गेला आणि जेवणाला बसला, पहिलाच घास घेतला. त्या बाईला म्हणे, वा काय सुंदर भाजी झाली. त्या बाईनं बघूनच फेकून मारलं त्या बुवाला. तो बुवा म्हणे, मी एवढंच म्हटलं भाजी सुंदर झाली, बघून फेकण्याचं कारण काय? ते बाई म्हणे, 15 वर्ष झाले तुमचं मा लग्न होऊन, तुम्ही कोण्याच दिवशी म्हटलं नाही भाजी चांगली झाली. आजच शेजारींच्या घरून आणली, तुम्ही म्हणता काय भाजी झाली. काय करीन ते बाई? पती पत्नीचं भांडण पहा तुम्ही. आमचे महाराज विनोदान सांगायचे काय, पती पत्नीचं भांडण झालं. ते बाई 4-4 खेप कपाटातल्या साड्या काळे बॅगीत ठेन, बॅगीतल्या काळ्यान कपाटात ठे. काही काही बाजू एवढ्या साड्यात महाराज कधी अंगार पडल्या तर दबून. मा घरची बाई तरी म्हणते ते आणलीच नाही, नवीन पॅटर्न निघलं. ते एवढी परिस्थिती आहे, कपाट उघडलं की आपल्याच अंगार पडतात त्या बंद्या पहिलेत. एवढ्या साड्या. ते बाई 2-2 खेप कपाटातून काढेन, 2-2 खेप बॅगीत ठेन, बॅगीतल्या काढेन, कपाटात भरे. ते बाई म्हणे, पा आता मी काही येणारच नाही गेले की. तो बा म्हणे, जाय. ते म्हणे, तुम्ही तुमचं पाहून घे जा. मै के चली जाऊंगी तुम देखते रहे. तुम्ही तुमचं पाहून घ्या. मग त्या बाईला वाटलं हा बा म्हणेन थांब. तो बा म्हणे, लवकर जाय. त्या बाईनं बॅग भरली आणि निघणार, बस चप्पल घालणार पायात. तेवढ्यात ते बाई म्हणे, हे पा मीनं कालच लाडू करून ठेवले तियाचे. ती सक्रात झाली. मीनं म्हटलं पोराईला आवडतात, मीनं डबल केले. स्टीलच्या डब्यात ठेलात रॅक मध्ये खाले. कधी मध्ये खात जा एखादा. जियाले बसले की पाणी घेत जा जोड, मग तुमचं उठणं जीवार येते. कोण म्हणते ते बाई त्या बोल. मीनं चटणी बी करून ठेवली फिक्की तुमच्यासाठी, रॅक मध्ये वरच्या प्लॅस्टिकच्या डब्यात आहे. तोंडी लावत जा कधी मध्ये. तो बुवा म्हणे, एवढीच जर माई काळजी आहे तुले तर जातं काऊन. ते बाई म्हणे, मग तुम्ही म्हणत बी तर नाही जाऊ नको म्हणून. तो बुवा म्हणे, राहू दे. मुळलं भांडण. आले घरी, विठाला विठाला. पती पत्नीचं भांडण काय सांगावं, पण तसं नाही मंडळी. पतिव्रतेचा नेम धर्म काय आहे? कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, शयनेषु रंभा, भोज्येषु माता. या सर्व तत्वातून पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. तिला पतिव्रता म्हणतात. महाराजांनी कथेत तुम्हाला सांगितलं, जेव्हा पार्वती मातेचा विवाह झाला तेव्हा 7 ब्राह्मण त्या स्त्रियांनी पार्वती मातेला पतिव्रता स्त्रीचा धर्म बजावून सांगितला. विठ्ठल विठ्ठल. पण भगवंताच्या दरबारामध्ये जनाबाई म्हणते, देवा तुझ्या दरबारात न्याय नाही गळ्या. काय? अरे पतिव्रता असणारी अहिल्या, पतिव्रता तीर्था गुंतवली. गणिका नावाची वेश्या होती. वेश्या गणिका ती सत्यलोका नेली. तिनं पोपट पाळला होता, त्याचं नाव राघव. राघव म्हणता 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 आयुष्यभर वेश्यत्वाचा धंदा करणारी ती गणिका सत्यलोकाला नेली. वेश्या गणिका ती सत्यलोका नेली. कळी स्वकुळा लावी येली,
यादववृंद ही गोष्ट बरी नाही केली. आणि म्हणूनच जनाबाई म्हणते मग धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंगी दे सरकार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई देवासोबत भांडण करते. बस 5 मिनिटं आपल्याकडे राहिले. 5 मिनिटात शेवटच्या चरणाचा विचार करून थांबू. पण त्याआधी वारकरी संप्रदायाच्या नियमाने एक वेळ सर्वेनं हातानं टाळी, हातानं भगवंताचं नाव आणि मुखानं टाळी, म्हणजे जागी आहे तुम्ही, आहे की नाही? नाही तर मी एका ठिकाणी सांगलं, म्हटलं का नवल झालं, झाड उडत उडत आलं आणि पोपटारच बसलं. लोक मत बरोबर आहे. काऊन? कारण सांगणारा व्यासपीठार आणि ऐकणारे धसपीठार, अशी गोष्ट व्हायला येले काही रामाचं घेणदेण नाही ना. ऐक सांगणाऱ्याली काय नाही, तो खुशाल मस्त तमाकू घोटतात मंडपा मागे. तसं नाही मार, एकाग्र झालं की मग ते सर्व कळत असते. बरं का? असू द्या, भगवंताच्या नामाचा जयघोष करू, कोणी आळस न करता. बस 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिले. 5 मिनिटामध्ये शेवटच्या चरणाचा विचार मांडू आणि या ठिकाणी थांबू. या ठिकाणी लाईव्ह चालू आहे बरं का. राजा पंढरीचा हे यूट्यूब चॅनल आहे. आमचे मेकरून आलेले नितीन भाऊ, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि यूट्यूबवर थेट प्रसारण आहे, म्हणून त्या यूट्यूबला लाईक करा, शेअर करा. का करा? कारण त्यांच्या चॅनलवरती मोठमोठाल्या वक्त्यांचे, मोठमोठाल्या महाराज मंडळीचे कीर्तन आहेत. म्हणजे आपण जरी प्रत्यक्ष त्यांच्या कीर्तनाला जाऊ शकलो नाही तरी सुद्धा आपण जर त्या ठिकाणी लाईक केलं, शेअर केलं, तर त्या ठिकाणी कोणतंही कीर्तन त्यांनी यूट्यूब चॅनलवर टाकलं तर सहजतेने आपल्याला ते दिसू शकते. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या महात्म्यांचं चिंतन घरबसल्याच आपल्याला तो लाभ घेऊ शकतो. आणि तीच योजना त्यांनी केली. राजा पंढरीचा या चॅनलचं थेट प्रसारण यूट्यूबवरून चाललेलं आहे. म्हणून आता कोणी आळस न करता सर्वांनी हात वर करा. आपले निदान नाही तोंडात हात तर दिसतील. कोणी आळस न करता करा हात वर, काही घाबरू नका. मस्त राहू द्या सकाळ लोक, तसंही काही नाही, करा हात वर. कारण सर्वांची या ठिकाणी शूटिंग होईल. आणि म्हणून आनंदानं टाळी वाजवा, भगवंताचं भजन करू. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. एक टाळी, एक टाळी, सर्वांनी टाळी वाजवा आणि मुखाने म्हणा एक एक. हा पांडुरंग 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 पांडुरंग, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, केशव माधव दामोदर बोल, केशव माधव हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
बार घुमाए हो बार घुमाए हो बार घुमाए हो बार घुमाए हो बार घुमाए पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान नमः पार्वते पते हर हर कर हात खाली करा आता हात खाली भगवंताच्या नामात ती ताकद आहे. शब्दज्ञान ब्रह्मज्ञान एक झालं की असे सरे पाप निघून जातात. पा बरं सरेचे चेहरे कसे प्रफुल्लित झाले आता. असं वाटते अजूनही 1 घंटा चाललात काही हरकत आहे का? नाही सरेचे चेहरे मस्त झाले आता प्रफुल्लित आहे की नाही. समजा तुम्ही पहा काही काही शेतकरी लोक हुशार असायचे. हुशार काय करायचे पराठीवर जर एखादा तो लाल्या नावाचा रोग आला की ते पाकळ्या अशा ते पानं आकुंजन पाहत होते की नाही. समजून त्याला लाल्या आला मग कास्तकार काय करे त्याच्यावर फवारा मारे पुन्हा टवटवेल. तसंच आहे भजन ही या ठिकाणी एक ऊर्जा आहे जो आमच्या शरीरातलं ऊर्जा स्तोत्र कायम ठेवते बरं का. त्याला भजन असं म्हणतात. म्हणून जीवनामध्ये भोजन करावं. भोजनाशिवाय जीवन नाही. पण भोजन कमी करावं भजन जास्त करावं. पण आमचं उलट झालं. लोक भजन कमी करतात आणि भोजन जास्त करतात. किती करतात लोक भोजन पाहावर. तुम्ही एक बाई डॉक्टरकडे गेली म्हणे डॉक्टर साहेब 1 क्विंटल भर वजन असेल त्या बाईचं क्विंटल भर. डॉक्टर साहेब अशा छात्यात चमकाच निघतात म्हणत बापा धापही लागते दमही लागते काही सुचतच नाही काय करा. डॉक्टर साहेब म्हणत आजी तुम्ही जेवण करता. आजी म्हणे हो. म्हणे किती पोळ्या खाता. म्हणे 10. भाजी किती खाता. म्हणे 5 प्लेट. भात किती खाता. म्हणे 3 प्लेट. डॉक्टर साहेब म्हणत आजी असं करा तुम्ही 10 पोळ्या खाता की नाही 5च खात जा. 3 प्लेट भाजी घेता 2च प्लेट घेत जा. 2 प्लेट भात खाता 1च प्लेट खात जा. हेच तुमच्यासाठी औषध. ते बाई म्हणे मग हे जेवल्यावर घेत जाऊ की जियाची अगोदर घेत जाऊ. काय सांगेन तो आता. तर काही काही लोक एवढे हुशारात. महाराज एक जण डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेबाजून गोळ्या लिहून घेतल्या. त्या ठिकाणी मग खालच्या 2 गोळ्या भेटल्या. वरची 1 गोळी भेटतच नव्हती. बंद्या नांदुऱ्यात फिरला जमलं नाही. बुलढाण्याला गेला. बुलढाण्यात बी भेटली नाही. महाराष्ट्रात फिरला. फिरून फिरून थंडागार झाला आणि मग डॉक्टर जवळ वापिस आला. म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही जे चिठ्ठी दिली गोळ्याची त्यातल्या खालच्या 2 गोळ्या भेटल्या पण वरची 1 ते लिहून दिलाय ते भेटतच नाही म्हणे बाबा गोळी. डॉक्टर साहेब म्हणत अरे ते गोळी नाही मी पेन चालून पाहाल तर चालते की नाही. तो पेनचा एवढे लोक हुशार आहेत. पण या ठिकाणी ती निवृत्ती करण्याकरता ऊर्जा स्तोत्र जर आम्हाला हवं असं वाटत असेल तर भजन करावं. भोजनही महत्वाचं आहे. 100 कामं टाकून भोजन करा. 1000 कामं टाकून स्नान करा. शतविहाय भोक्तव्यम सुभाषितकार म्हणतात. पण कोटी कामं सोडून आता हरिभजन केलं पाहिजे. म्हणून भजनाला महत्व आहे. तुम्ही तरी एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित आहे. नाही तर काही काही गावात एवढी पंचायत आहे महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. मी म्हटलं बरं झालं तुम्ही आले. तुम्ही नसते तर काय भिताली कीर्तन सांगलं असतं. ते लोक म्हणत महाराज तसं काही नाही झालं शिन तर उरक तर घ्या आम्ही अटीत झप्याले असतो. काय म्हणतात येईल मग आता. म्हटलं चांगलं आहे बा. पण या ठिकाणी आले हातानं टाळी मुखानं भजन जर केलं ना महाराज आमच्या या ठिकाणी पापे जाती अंतराळी असा सिद्धांत आहे. म्हणून हे केलं पाहिजे. पण करतात का लोक करत नाही महाराज. बरं का किती युक्तिवाद सांगितला गाथ्यामध्ये. जरा कर्णमुडी सांगो आले गोष्टी मृत्यूच्या भेटी जवळी आली. महाराज म्हणतात कानाजवळचा केस पांढरा झाला सावध व्हावं. कधी जावं लागेल सांगता येत नाही. तो कानाजवळचा केस पांढरा झाला की समजावं म्हातारपण आलं. होतात का लोक सावध. त्या पांढऱ्या केसाईली काही मेहंदी लावून काय करायची ताकद आहे माणसाची. काही मेहंदी लाल मेहंदी अमकी मेहंदी ढमकी मेहंदी लावतात की लोक. एका घरामध्ये सर्व लोकांना पांढऱ्या केसाईले पालिश लावून काळे केले. त्या घरात 5 वर्षाचा पोरगा होता. त्यानं चुना आणला आणि डोक्याला लावला. त्याचा बाप म्हणे का रे आम्ही पांढऱ्या केसाईले मेहंदी लावून काय केले आणि तुला काया केसाईले चुना लावून काऊन पांढरे केले. तर तो पोरगा म्हणे घरात बंदी जवान दिसता कोणी तर म्हातारा दिसायला पाहिजे.
म्हाताऱ्या माणसाची गरज आहे. अरे दारी जरी बसेल असले तरी म्हातारे माणसं हा भारदस्तपणा आहे की नाही. आणि म्हाताऱ्या माणसाचा अनुभव होता महाराज. काही काही म्हातारे बाबा सांगत, पोरं आमच्या वेळेस असं नव्हतं, लग्न झालं आणि लग्न लागून नवीन सुनवायरी घरात जर आली आणि घरात जर मोठे वडीलधारे माणसं असले तर त्याच्या देखत पती पत्नी बोलत नव्हते. हे त्यावेळेसची मर्यादा होती की नाही बाबा. आता राहिलं का तसं. आता ब्राह्मण बुवा तिकून मंत्र म्हणतात, तो बुवा सावध करते आणि हा पोरगा टेजवर विचारते, तुझी 10वी कुठे झाली मग. अरे आहे तो बुवा काय म्हणून आला तिकडे की आता तरी सावध व्हा. म्हातारे बाबा म्हणत आमच्या वेळेस असं नव्हतं. मोठे लोक असले त्याच्या देखत बोलत नव्हते. तर तो ऐकणारा पोरगा काय म्हणे, तुम्हाला सुत नशील ना, काय बोलसान तुम्ही, घ्या काय सांगेन तो बुवा. आता ते एवढा काळ कठीण आला महाराज. टेक्नॉलॉजी आहे, तो जुना काळ संपून गेला. पण जाऊ द्या, युक्तिवाद जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला. आता तरी आम्ही सावध झालो पाहिजे. झालो महाराज सावध. आणि काय करा सावध होऊन, सावध होऊनी भजनी लागा. आता भजन करा. आमच्या संतांनी हे धन जीवनात प्राप्त केलं. पायोजी महिने राम रतन धन पायो, वस्तु अमोजित सुन मेरे सदगुरु. मीराबाईनं जीवनात हे धन प्राप्त केलं. कोणतं धन? राम रतन. प्रेम रतन नाही. कोणतं? प्रेम रतन नाही. नाही तर लोक म्याळ झाले महाराज त्या रत्नापायी. तुम्ही पहा, एवढं वातावरण बिघडलं महाराज, एवढं बिघडलं समाजाचं. या धर्माचा जर आमचा विचार केला ना, तर या धर्मामध्ये 90% पोरं व्यसनाच्या अधीन आणि 95% पोरी फॅशनच्या अधीन. व्यसन आणि फॅशन एवढं या ठिकाणी वाढून गेलं, एवढं वाढलं महाराज, सर्व समाज हरपून गेलेला आहे. आणि तुम्ही पहा, एवढी फॅशन, 4-5 ठिकाणी फाटलेले कपडे जर आमची बहीण त्याला फॅशन म्हणत असेल आणि व्यतिरिक्त धर्माला जर बळी पडत असेल तर काय फायदा आहे. या ठिकाणी हा स्त्री जातीचा आदर्श या कीर्तनातून शिकावा. आणि ज्या दिवशी तरुण पोरी शिकतील त्या दिवशी या देशातला लव जीवात नावाचा प्रकार बंद होऊन जाईल. कारण आमच्या धर्मासाठी आम्ही जगलो पाहिजे. धर्मासाठी जर आम्ही जगलो तर धर्म आमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण एवढी कठीण परिस्थिती आहे महाराज. पोरं पहा तुम्ही, 90% पोरं कोणी गावामध्ये जा व्यसनाच्या अधीन. एवढे व्यसन तरुण मायबापाला आणा लागतात धरून. व्यसनाच्या अधीन, एवढे व्यसनाच्या अधीन झाले की मायबापांनी त्यांना पाहायला जावं. आणि लहान लहान पोरं व्यसनाच्या अधीन. किती कठीण समस्या आहे. तुम्हाला जिवंतपणी जर नरक पाहायचा असेल तर तुम्ही दारू पिणाराचा संसार पहा बाबा. जिवंतपणी नरक. तो बाप बाजारातून येते, पोरं पळत जातात, बाबा चाला ना हो घरी. कोणी बॅग धरते, कोणी हात धरते, कोणी पाय धरते. बाप तसाच लेझिम खेत येल असते. पण पहा, एवढी बिकट परिस्थिती आहे. आणि ती माय बी सुद्धा त्या दारू पिणाराचा संसार करते. त्या बाईला बी धन्यता द्यावं लागेल. कारण काय, ती म्हणते कधी कधी, आल बाई आल माझ हो हो आल बाई आल माझ, उभ गेलं धन. दारूपायी संसार माझा झाला दाना भान. दारूपायी संसार माझा झाला दाना भान. किती वेळा बाई याला समजावून सांगलं, मनातलं दुःख माझ्या मनातच राहिलं. आल बाई आल माझ, उभ गेलं धन. एका बहीणनं ते तिचं मत व्यक्त केलंय का गाण्यामध्ये, बरं का. त्या जाचाला कंटाळून कितीतरी स्त्रियांनी प्राणाची आहुती दिली मंडळी. म्हणून जिवंतपणी नरक पाहायचा असेल, दारू पिणाराचा संसार पहा. एवढं कठीण आहे महाराज. काय केलं? काहीच नाही केलं. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. पाना था उसको तो खो दिया. एवढी विसंगती आहे महाराज. जे प्राप्त करायचं ते केलं नाही, जे करू नये त्यात आयुष्य व्यतीत केल्यामुळे सर्व जीवन संपून गेलं. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अरे राम अवतार में मिलते थे फल, तो कृष्ण अवतार में घी, और कलयुग में मिलती है दारू, तो जरा संभल संभल के पी. अनेकांनी सुंदर वर्णन केलं. म्हणून महाराज म्हणतात हे सांभाळावं.
व्यसन आणि फॅशन याच्या आहारी जर आम्ही गेलो तर आमचा धर्म लयाला जाईन. पण ज्या धर्मामध्ये आम्ही आहो, ज्या देशामध्ये आम्ही आहो, तो देश सामान्य नाही, तो धर्म सामान्य नाही. ज्या हिंदू कुळात हिंदू धर्मात आम्ही जन्माला आलो, ज्या देशाचं काय वर्णन सांगावं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हा देश एवढा सुंदर आहे मंडळी. सर्व देशामध्ये सुंदर असणारा हा देश, ज्या देशातून सोन्याचा धूर निघायचा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. हा एवढा सुंदर आहे. अंतराळातून एकाने विचारलं की तुम्ही संपूर्ण जगाला पाहता, मग यामध्ये तुम्हाला संपूर्ण देश संपूर्ण जग दिसते, मग सर्वात सुंदर काय आहे. तर अंतराळातून दिलेलं उत्तर आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. सर्व जगामध्ये सुंदर असणारा हा हिंदुस्तान सुंदर आहे. आणि त्या देशामध्ये भरतखंडे नरदेव प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती आम्ही जन्माला आलेलो आहे. म्हणून आम्हाला स्वतःला भाग्यवान समजावं, आमच्या धर्मासाठी उभं राहावं. पाबर किती तरुण पोरं आहेत तुमच्या गावात, तुमच्याच गावातले आणत की बाहेर गावचे येलात. हे चुलबुल करणारे पोरं कुठचे आहे तुम्ही, अटचेच आहे ना. यातले असे 10-15 पोरं जर कीर्तनात रोज उभे राहिले महाराष्ट्र, किती भारदस्तपणा दिसेल. आमचा धर्म आहे हा, पण राहतात का पोरं. लाज वाटते महाराज. तुम्ही काही काही गाल पा, तरुण पोरी सुंदर टाळ वाजवतात, पावल्या करतात. तो स्त्री जातीचा आदर्श आहे. मी सांगतो ज्या दिवशी हे घडेल, या देशातले हे सर्व बंद होऊन जाईल महाराज. देश पुन्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या धर्मासाठी जर आम्ही जगलो तर धर्म आमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगावं. असू द्या, चला, सांगण्याचा भाव एवढाच होता. महाराज म्हणतात हे करावं, पण या ठिकाणी हे जर नाही केलं तर हे कधी निघून जाईन सांगता येत नाही. आमच्या संतांनी जीवनात प्राप्त केलं राम रतन धन पायो. आणि म्हणून जनाबाई त्या देवाशी बोलतात, देवा धुंद झाला तुझा दरबार. एवढ्या जनाबाई थांबल्या नाही. जनाबाई म्हणतात, हे देवा, हे परमात्मा, अरे जो सत्यवान असणारा राजा त्याचा छळ केला, कीर्तिवानाचं बाळ संपवलं. जनाबाई म्हणतात, तुझा खेळ मलाच माहित आहे. अभंगाचं शेवटचं चरण.